सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। हरि ओम। काल थोडक्यामध्ये आपण इथपर्यंत आलो होतो काल की 3 अवस्था आहेत: जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था. तर म्हणजे आता आज जरा थोडक्यातच सांगते मी. जागृत अवस्थेमध्ये काय आहे तर चैतन्य हे कसं कार्य करत असतं जागृत अवस्थेमध्ये, आणि म्हणून आपल्याला ती अवस्था जागृत वाटते. म्हणजे आपण जे दिवसभर कार्यक्षम असतो या दुनियेमध्ये, हे मायावी दुनिया आणि चैतन्याची दुनिया ह्याच्यात खूप फरक आहे. तर आता आपण बघतोय आपला संसार जगत, याच्याबद्दल आपण बोलतोय. तर या दुनियेमध्ये आपली जी अवस्था आहे जागृत अवस्था, ही कशी आहे? सकाळपासून रात्रीपर्यंत जागृत अवस्था आहे ती. या जागृत अवस्थेमध्ये म्हणजे आपल्या दृष्टीने तर या जागृत अवस्थेमध्ये हा जो परमात्मा आहे किंवा हे जे चैतन्य आहे हे स्थूल शरीरातून काम करतं. त्याच्यामुळे शरीराच्या हालचाली होतात खूप, आणि शरीराच्या हालचाली झाल्या की आपल्याला वाटतं कसं सगळं जिवंत आहे असं वाटतं. म्हणजे ॲक्च्युअल भ्रम कसे निर्माण होतात ह्याच्याकडे आपण जरा लक्ष देतोय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वप्न. स्वप्नावस्थेत होतं काय, नेमकं काय होतं तर स्वप्नावस्थेत आपला देह झोपलेला आहे आणि स्वप्न पडतं. ह्याचा अर्थ काय होतं की बुद्धी काम करत नाहीये. कारण बुद्धी ही विवेक करते, योग्य अयोग्य ह्याचा विवेक करते ती.
आता ती बुद्धी इथे काम करत नाही म्हणून स्वप्न म्हणजे जे नाही ते काहीतरी स्वप्न पडतं. दुनिया आणि काल मी म्हटलंच होतं. काय असतं, कुणाकुणाचं या स्वप्नाविषयी अतिशय नाजूक मत असतं, ते काही मला खोडायचं नाही आहे. किंवा कुणाकुणाचं या स्वप्नाविरुद्ध मत असतं की स्वप्न हे काही नाही आहे. मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. स्वप्न योगायोगाने कधी खरं ठरतं असं मला स्वप्न पडलं आणि तसं घडलं. स्वप्न कधी कधी संकेत सांगतंय असं वाटतं. स्वप्न कधी कधी खोटं आहे असं वाटतं. स्वप्न जे पडलं त्याच्याबरोबर विरुद्ध काहीतरी घडलं असंही असू शकतं. स्वप्न हे पर्टिक्युलरच काहीतरी देईल असं काही त्याचं सांगता येत नाही. पण स्वप्न हे मात्र खोटं असतं, हे मात्र नक्की खरं आहे. कारण आपल्या मनामध्ये जे विचार साचलेले असतात, काय माहिती का, हे मनामधले विचार आहेत ना, तुम्ही असं समजूच नका की हे मन या जन्मीच आहे. सूक्ष्म देह जो आहे ना तो कित्येक जन्मातलाच आहे. त्याच्यामुळे हे मन जे आहे ते चित्ताला चिकटलेलं आहे. चित्ताला चिकटलेलं आहे. तर मनात जे विचार आहेत ते अनेक वासनांचा प्रभाव असलेलेच विचार, त्या त्या पॅटर्नचे विचार त्या त्या व्यक्तीचे असतात. हे समजावून घ्या. त्या त्या व्यक्तीचे जे विचार आहेत ते विशिष्ट विशिष्ट पॅटर्नचेच असतात. त्याच्यामुळे काय आहे की मन हे काय करतं, मन हे फक्त स्वप्नावस्थेत जागृत असतं आणि म्हणून ते वाटेल ते बोलतं. मन हे स्वप्नावस्थेत जागृत आहे आणि म्हणून ते वाटेल ते बोलतं. त्याच्यामुळे होतं काय की शरीर नाही आहे, म्हणजे देह झोपलेला आहे, जागृत अवस्थेत नाही आहे तो, आणि तिथं बुद्धीही काम करत नाही आहे. फक्त सूक्ष्म देहातून म्हणजे मनातून हे परमतत्व कार्य करत असतं. आता परमतत्व हे सगळ्या अवस्थेत कार्य करतंच, पण विशेषतः आपण असं समजावून घ्यायला पाहिजे, जागृत अवस्थेत स्थूल शरीरातून, स्वप्नावस्थेत सूक्ष्म शरीरातून ते कार्य करतं. आता तिसरी अवस्था काय आहे, सुषुप्ती अवस्था आहे. तिसरी अवस्था ही सुषुप्ती अवस्था आहे. सुषुप्ती अवस्थेत होतं काय माहिती का, की स्वप्न नाही आहे, गाढ झोप लागली आहे. स्वप्न नाही आहे म्हणजे सूक्ष्म शरीर तिथं झोपलेलं आहे स्थूल शरीराबरोबर. आता उरलं काय, तर तिसऱ्या प्रकारचं शरीर म्हणजे कारण शरीर. त्याला कारण शरीर का म्हणतात माहिती आहे का, कारण आहे हा देह मला मिळायचं जे कारण आहे, ज्या वासना आहेत ज्याच्यामुळे मला हा देह मिळाला, त्याला म्हणायचं कारण शरीर. या कारण शरीरातून हे परमतत्व सुषुप्ती अवस्थेत कार्य करतं. सुषुप्ती अवस्था म्हणजे विना स्वप्नांची गाढ निद्रा. तिथं मन नसतं, म्हणजे स्थूल शरीरही ॲब्सेंट असतं आणि सूक्ष्म शरीरही ॲब्सेंट असतं. नाही आहे असं नाही, त्याचं भान जातं आपलं, आणि कारण शरीराद्वारे हे परमतत्व कार्य करतं. आता त्याच्या पुढची स्टेप, मग आता हे जे परमतत्व जागृत अवस्थेत स्थूल शरीरातून काम करतं, याला काय म्हणायचं, जागृत अभिमानी जीव. नंतर ते जेव्हा स्वप्नावस्थेत कार्य करतं सूक्ष्म शरीरातून, तेव्हा त्याला म्हणायचं स्वप्न अभिमानी जीव. अभिमानी ह्याचा अर्थ त्याच्याशी रिलेटेड असलेला जीव. स्वप्न अभिमानी जीव, स्वप्न पाहणारा जीव. फारसं त्याला काही महत्त्व नाही आहे. अभिमान ह्याचा अर्थ काय माहिती का, अहम भाव,
म्हणजे मला जो एक भाव निर्माण होतो, काय भाव काय निर्माण होतो? काहीही नाही, मी उठलो, मी झोपलो, मला हे गोड लागलं, मला असं तिखट लागलं, किंवा डास चावला तर तो मारायची इच्छा होणं, हा अहम भाव आहे, स्वतःबद्दलचा भाव, अहंकार नव्हे तो. त्याला म्हटलेलं इथे अभिमानी, जागृत अभिमानी जीव. नंतर स्वप्नावस्थेत स्वप्न अभिमानी जीव, म्हणजे स्वप्नाशी रिलेटेड असलेला जीव. आणि या सुषुप्ती अवस्थेत सुषुप्ती अभिमानी जीव असा तो कार्यरत असतो. इथपर्यंत काल आपण पाहिलं. आता स्वप्न ज्याप्रमाणे खोटं आहे, म्हणजे काल जे जे झालं आहे तेवढं त्यातलं सांगते की स्वप्न ज्याप्रमाणे खोटं आहे, म्हणजे स्वप्नातली दुनिया ही कधीच आपण खरी ठेवून चालत नाही, सिरियसली कधीच खरी धरत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण हे जे जे काही बघतो आहोत ते सगळं स्वप्न आहे. आता स्वप्न हे कशाला म्हटलेलं आहे माहिती आहे का? स्वप्न हे या गोष्टीला म्हटलेलं आहे की जे नाश पावतं कमी अधिक काळानंतर, काही लगेच, काही थोड्या दिवसांनी, काही अतिशय दिवसांनी, काही म्हणजे 1000 दिवसांनी सुद्धा नाश पावेल, काही 100 दिवसांनी नाश पावेल, काही लगेच नाश पावेल. आता दूध, फळं, भाज्या हे लगेच नाश पावतं. त्यात पालेभाज्या एका दिवसात जशाच्या तशा नुसत्या ठेवून दिल्या तर, फळभाज्या थोड्याशा जास्त टिकतील. हे आता उदाहरणं झाली. आता त्याच्यामध्ये असं झालेलं आहे, माझं स्वतःचं जे जीवन आहे ते आहे 100 वर्षांचं. 100 वर्ष हे जीवन नाश पावत नाही. ॲक्च्युअल होतं काय माहिती का? आम्हाला माहिती आहे हे जीवन नाश पावतं, हे आम्हाला माहिती आहे, लोकांचं बघतो म्हणून माहिती. पण त्याचा अनुभव मला का येत नाही? कारण मला मृत्यू आल्यावर परत काही दिवस मी गेले होते मृत्यूकडे, आता मी परत आले असं मला होतं का? म्हणजे त्याच शरीरात मी परत येत नाही, मला तीच जाणीव राहत नाही. आणि त्याच्यामुळे मला हे जीवन सगळं खरं वाटतं, हे जीवन खरं वाटतं, पण हे जीवन खरं नाही आहे. ह्याचा अर्थ हे जीवन जे संपतं आहे, आपल्याला काय माहिती का? या थिअरीवर विश्वास ठेवावा लागतोय, अनुभव नाही येते. हे बघा, भाज्या खराब होतात याचा मला अनुभव येतो, दूध 3-4 दिवशी खराब होतं याचा मला अनुभव येतो, पेनचं रिफिल संपतं आणि तो पेन फेकून द्यावा लागतो याचा मला अनुभव येतो, पुस्तकं काही वर्षांनी फाटतात याचा मला अनुभव येतो. पण मला स्वतःला मी नष्ट होऊन पुन्हा येतोय याचा मला अनुभव येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला ती थिअरी मानावी लागते ती. आणि जे नष्ट होऊ शकतं आहे ते सगळं स्वप्न आहे, अशी ही अध्यात्माची व्याख्या आहे. म्हणजे काय? कायम जे राहत नाही ते स्वप्न आहे. कधी पाहिलं हे सुंदर फूल होतं, हे तू कधी पाहिलं? हां, काल परवा पाहिलं, आज नाही आहे ना ते, म्हणजे ते एक स्वप्न आहे, ते स्वप्न आहे. ह्याचा अर्थ काय? जे टिकत नाही ते स्वप्न असतं. अशा भाषेत आपण या उपनिषदाचा अर्थ समजावून घेऊया की ही जी संपूर्ण जागृत अवस्था आहे, ही आपल्या दृष्टीने जरी जागृत अवस्था असली आणि जरी आम्ही त्याचा अनुभव घेत असलो तरीसुद्धा ती एक स्वप्नावस्था आहे खऱ्या जीवनाच्या दृष्टीने. आणि जागृत अवस्था कोणती आहे मग? तर परमात्म्याचं किंवा
आत्मतत्वाचं दर्शन होणं. दर्शन म्हणजे काय? मला तो मी चैतन्य आहे असा अनुभव येणं ही जागृत अवस्था आहे. आणि ही जागृत अवस्था आपल्याला हवी असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न म्हणजेच ध्यानधारणा, प्राणायाम, ओंकार साधना या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे आपण त्याच्या जवळ जाऊ. आता या गोष्टी काल झाल्या. आज आपल्याला हे पाहायचं आहे सखोलतेने की हे कारण शरीर हे काय आहे. काल कोणीतरी हा प्रश्न विचारला होता, आता मला आठवत नाही, की कारण शरीर म्हणजे वासनांचं शरीर आहे, ते तर तमोगुणी आहे. आणि तुम्ही त्या सुप्तावस्थेला उच्च अवस्था म्हणता आहात, हे कसं काय? तर रिलेटेड कशाशी? की ज्याच्यात स्वप्नसुद्धा नाही. स्वप्न केव्हा पडतात सांगू का? की खूप आपल्याला नाही जाणवत, पण अंतरंगामध्ये विचारांचा जेव्हा गोंधळ होतो, आणि हे कोणी कबूल करू शकेल असं मला वाटत नाही. कबूल करायला आधी ते समजावं लागतं. ते समजतही नाही. अंतरंगामध्ये जेव्हा विचारांचा खूप गोंधळ होतो तेव्हा काहीतरी एकत्र येऊन ती स्वप्न पडतात. लहान मुलांना आहे ना, दिवसभरातनं काही घडलं असेल तर ती मात्र तशी त्या पद्धतीची स्वप्न पडतात. हे मी बघितलेलं आहे की काय दिवसा जर 2 छोट्या पोरांची भांडणं झाली, मित्राने त्याला मारलं, लहान आहेत पोरं, स्वप्नात तो मुलगा ओरडतो, बघ ना आई हा मला मारतोय, त्याच्या हातातली आधी चप्पल काढून घे. म्हणजे हे सुद्धा मी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. मुलं निरागस असतात, तिथे थोडंफार जागृत अवस्थेत झालेल्या गोष्टीशी रिलेशन असतं. आपलं कसं आहे, आपला अनेक गोष्टींशी संबंध आहे, प्लस अनेक जन्मोजन्मींचे विचार अदृश्य रूपात आहेत, ते आम्हाला कळत नाहीत. त्यामुळे स्वप्न ही अवस्था काय आहे, इलॉजिकल आहे. लॉजिकली त्याचा अर्थ खरं म्हटलं तर आपण लावू शकत नाही. स्वप्न ही अवस्था इलॉजिकल आहे. तर गंमत अशी आहे की आपल्या सगळ्या जन्मानुजन्मांच्या वासना किंवा आत्ताचे आणि आत्तापर्यंत झालेल्या जीवनातले विचार यांचा एकत्र गोंधळून काहीतरी स्वप्न पडतात. तर ते खूप इलॉजिकल आहे, त्याचा फारसा विचार करू नये. मनाला लागेल असं स्वप्न असलं तरी विचार करू नये, आणि हास्यास्पद स्वप्न असलं तरी विचार फारसा करू नये. तसं काही विचार करण्यासारखं स्वप्नावस्थेवर आहे असं मला वाटत नाही. त्याचं कारण तिथे बुद्धी नसते, आणि बुद्धी जे निर्णय घेईल ते व्यवस्थित असतात. आणि बुद्धी आहे ना, स्वप्नाचा निर्णय देऊ शकत नाही. त्याच्यामुळे स्वप्नाचा निर्णय कोण करतं माहिती आहे का? शेवटी आमचं मनच करतं. जे मन कुठलाही निर्णय देऊ शकत नाही, त्या मनाने दिलेला हा निर्णय कसा बरोबर ठरेल? तिथे बुद्धी नसते, ॲब्सेंट असते. त्याच्यामुळे ती बुद्धी त्याच्यात भाग घेत नाही की स्वप्न काय सांगतं, याच्यात ती बुद्धी भाग घेत नाही. तर म्हणून स्वप्नाची जी दुनिया आहे त्याच्यापेक्षा हे काय सुषुप्ती अवस्था ही उत्तम. याच्याशी रिलेटेड केलेलं आहे ते की सुषुप्ती अवस्था उत्तम का? कारण तिथे मनाचा तुमच्या गोंधळ नाही आहे, तुम्ही शांत आहात. तुमच्या मनातले विचार आता कमी किंवा स्थिर जे विचार आहेत ते स्थिरतेने करायचे आणि तसं वागायचं. काही गोंधळ नाही आहे अजिबात. तर तिथे सहसा दमलं आणि झोपलं, कुठलेही विचार नाहीत. स्वप्नावस्था तिथे नसते.
आता हे बघा, ही अवस्था काही ठरवून येत नाही की सुषुप्ती अवस्था चांगली आणि मला तीच पाहिजे असं कोणाच्याही जीवनात सांगता येत नाही. कधी स्वप्न पडतील, कधी सुषुप्ती अवस्था असेल. जेव्हा सुषुप्ती असेल तेव्हा म्हणायचं की आमचं मन शांत होतं, नाही का, असं आहे. तर त्याच्यामुळे ही सुषुप्ती असता त्या स्वप्नावस्थेशी रिलेटेड ही अवस्था चांगली आहे असं म्हणणं आहे. आता अशा पद्धतीने जर आपण विचार केला की हे काय आहे, तमोगुण आहे, ती तमोगुणी आहे. म्हणजे तो जो सुषुप्ती अभिमानी आत्मा आहे, हां, सुषुप्ती अभिमानी जीव आहे, तो तमोगुणी आहे. असं का बरं म्हटलेलं आहे ते खरं म्हणजे ह्याच्यात नाही, पण काल त्यांनी प्रश्न विचारला होता. तो जीव तमोगुणी आणि मग तुम्ही ती अवस्था उत्तम आहे असं का म्हणता, असा त्यांच्या विचारण्याचा रोख होता. तर काय झालं माहिती का, या आधीच्या शिकलेल्यावर आणखीन तो म्हणजे खूप गोंधळ झाला असता म्हणून काल मी बोलले नाही. पण आज क्लॅरिटी त्याची अशी करायची आहे की कारण शरीर हे वासनांचंच मुळे बनलेलं असतं. वासनांमुळे हा देह आपल्याला मिळतो. हा देह मिळण्यास कारण असलेल्या वासना, आणि म्हणून कारण देह हा सूक्ष्म देहापेक्षा सूक्ष्म आहे. अदृश्य असतो, तो अदृश्य असतो. आणि कारण देह हा कधीही जीवनात तुम्हाला सोडत नाही. जीवनात म्हणजे काय, जीवनात नाही, संपूर्ण तुमच्या अनेक जन्मांमध्ये जेवढे तुम्हाला जन्म घ्यायची इच्छा आहे त्याच्यात तो कारण शरीर कधीच सोडत नाही. कारण शरीर सेम राहतं ते कारण शरीर त्या वासना घेऊन. कारण एका जन्मात सगळ्या वासना संपतच नाहीत. आम्हाला ती कलाच नाही आहे वासना संपवण्याची. आता कारण शरीर म्हणजे जर वासनांनी युक्त आहे तर वासना म्हटलं की तमोगुण येणारच. आणि म्हणून या कारण शरीरामध्ये कार्य करणारं हे चैतन्य आहे. शरीरामध्ये 3 प्रकारची शरीर आहेत. शरीरामध्ये चैतन्य कार्य करतं शरीराद्वारे, स्थूल शरीराद्वारे, सूक्ष्म शरीराद्वारे आणि कारण शरीराद्वारे चैतन्य कार्य करतं. त्याच्यात मिक्स होऊन जातं सर्व. त्याचं उदाहरण दिलं होतं. स्वतःचे गुणधर्म त्याचे सोडून देतं ते. आणि म्हणून इथे काय तयार होतं माहिती आहे, सुषुप्ती अभिमानी जीव तयार होतो. जीव, कारण देहाशी संबंध आला की जीव झाला तो. आणि हा सुषुप्ती अभिमानी जीव हा तमोगुणी असतो. आता तुम्ही म्हणाल चैतन्य कार्य करताना तमोगुणी कसा, त्याचं कारण परत तेच की ते आता शरीराद्वारे काम करायला लागलं की तो जीव म्हणून ओळखला जातो आणि तो जीवच होतो. जीवाच्या पातळीवरच तो कार्य करतो. नाहीतर कोणचं चैतन्य या वासना तयार करेल, कोणतं चैतन्य कारण देह तयार करेल. काही गरजच नाही आहे त्या चैतन्याला कसल्याच देहाची. त्याच्यामुळे तो शरीराशी कुठल्याही देहाशी तो कनेक्टेड झाला की तो जीव तयार होतो. आता त्याला तमोगुणी राहू दे नाही तर कसाही राहू दे, तरीसुद्धा सुषुप्ती अवस्था ही उच्चच, कारण तिथं मन शांत असतं. आता काय झालंय, आपण जी कर्म करतो ती वासनांमुळे करतो. मग वासना म्हणजे काय, वासना म्हणजे आमच्या मनाचे विकार आहेत सारखे. मनाला आमच्या काहीतरी रोग झालाय, हे पाहिजे ते पाहिजे, असं करायचंय तसं करायचंय, ह्याचं वाईट हो त्याचं वाईट हो, ह्याचं चांगलं नाही झालं पाहिजे, मला असं पाहिजे त्याला तसं नको, काहीही. मग हे जे सगळे विकार आहेत मनाचे,
त्याच्यामुळे वासनान ते विकारच आपल्याला कर्म करायला लावतात. म्हणजे हे जे मनाचे विकार आहेत हे आपल्या मनातल्या विचारांनीच तर निर्धारित होतात, विचारांनीच तर ठरतात. आणि वासना याच मुळी प्रत्येकाचं व्यक्तिमत्व घडवण्याचं सूक्ष्म कारण आहे. आता काय आहे माहिती का? कारण शरीर म्हणजे काय? ते कारण अवस्थेत असतं, सारखं ते कारण शोधतं आणि त्याप्रमाणे आपला देह तयार होत असतो. आता जर याच जन्मात अनेक वाईट कार्य केली तर हाच देह वाईट अवस्थेला जायची शक्यता असते. या जन्मात चांगली कार्य केली तर हाच देह सुद्धा चांगल्या अवस्थेला जाऊ शकतो. आता बघा ना तुम्ही, म्हणजे हे अगदी इतकं योग्य आहे की कारण शरीर जे आहे ते कारण अवस्थेतच असतं. म्हणजे ते काही शरीर नसतं, ते तुम्हाला दिसत नाही. जसं मन दिसत नाही तरीसुद्धा ते सूक्ष्म शरीर आहे. पण मन हे जाणवतं आहो. त्या वारा जसं जाणवतो की नाही, वाऱ्याची कल्पना करा. वारा दिसत नाही पण वारा जाणवतो की नाही. गरम वारा, गार वारा, वाऱ्याची झुळूक, सोसाट्याचा वारा दिसला नाही तरी तो जाणवतो. त्याप्रमाणे मन आणि बुद्धी जाणवतात. ते झाले सूक्ष्म शरीर. आता आकाश काय आहे? ते दिसल्यासारखं वाटतं पण आहे का? जा अजून वर 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 जा, कुठंच काहीच नाही आहे. आकाश म्हणजे नाहीच काही, ते दिसत नाही. पण ते काय आहे? सूक्ष्म रूपात आहे. तसा हा कारण देह काय आहे? कारण अवस्थेत आहे. तो दिसतही नाही पण तो जाणवतही नाही. कारण देह तो कारण अवस्थेत आहे, असं कुठेही तो जाणवत नाही. फक्त ते आपण शिकलो आहोत म्हणून वासनांच्या रूपात कारण देह. हा कारण देह आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे कधीही तुम्ही जितके जन्म घ्याल, एक तुम्ही देह सोडला की तो तसाच असतो बरं का. कारण देह तसाच वातावरणात फिरतो. योग्य देह त्याला प्राप्त झाला की त्या देहामध्ये तो पुन्हा प्रवेश करतो कायम. म्हणजे हे या जन्मातलं फक्त या जन्मात नाही आहे. तर कारण देह कधीच आपल्याला सोडून जात नाही. जितके जन्म घ्यायचे असतील, तुम्ही जर म्हटलं आता नाही घ्यायचा जन्म तर तो विलीन होतो वातावरणात. मग आता हे जे विचार आहेत आपल्या मनातले किंवा भावना आहेत किंवा कर्म आहेत, हे तुम्हाला काय वाटतं? काय चैतन्याची अभिव्यक्ती आहेत? हे चैतन्याची अभिव्यक्ती नाही. जेव्हा हे कारण अवस्थेत आपलं कारण अवस्थेत असणारा हा जो देह आहे तेव्हा काय होतं? कारण शरीरातून जे कार्य करत असतं ती काय आहे? सुषुप्ती अवस्था आहे. काय माहिती का? अभिव्यक्ती जी आहे ना ती जागृत आणि स्वप्न हे दोन अभिमानी जीव
हे काय करतात? अभिव्यक्ती करतात. पण सुषुप्तावस्थेत अभिव्यक्ती नसते, बिलकुल नसते. ही अभिव्यक्ती सुषुप्ती अवस्थेत जणू काही कासव नाही का आपले पाय आत ओढून घेतं पोटात, त्याप्रमाणे सुषुप्ती अवस्थेमध्ये जागृत अभिमानी जीव आणि स्वप्न अभिमानी जीव सगळ्या आपल्या अभिव्यक्ती आत ओढून घेतो. आणि तुम्हाला वाटेल आता सुषुप्ती म्हणजे काय, छान अवस्था आहे. छान अवस्था कशासाठी माहिती का? त्या देहाला आणि मनाला आणि बुद्धीला उत्तम प्रकारे आराम मिळण्यासाठी. नाही तर मनुष्य जगलाच नसता. सारखे ते विचार माणसाला सोडत नाहीत, कर्म माणसाला सोडत नाहीत, अहम माणसाला सोडत नाही. त्याच्यामुळे ह्या सुषुप्ती अवस्थेत हे सगळं ॲब्सेंट असल्यामुळे पूर्णपणे त्यांना आराम मिळतो. इतकंपर्यंत ठीक आहे. पण ही अवस्था काय आहे माहिती का? सुषुप्ती अवस्था ही पूर्ण अज्ञान अवस्था आहे. अज्ञान आहे ना? आहे का नाही मला सांगा तुम्ही? अज्ञानच आहे ना? जगाचं भान असतं का आपल्याला? देहाचं भान असतं का? अहमचं भान आहे का? मनाचं भान आहे का? बुद्धीचं भान आहे का? सांगा तुम्ही मला. कशाचंही मला भान नाही. जे कारण शरीर मला कधीच सोडत नाही जन्मानुजन्म, ते फक्त तिथे अव्हेलेबल असतं. कारण शरीराला भान नसतं. कारण शरीर हे इफेक्ट दाखवतं फक्त. त्या वासनांच्या द्वारे इफेक्ट दाखवतं आपल्या जीवनावर. तर काय होतं की अंधारी खोली असावी, पूर्ण अंधाराने भरलेलं आहे, असं ही कारण अवस्था आहे. म्हणजे सुषुप्ती अवस्था आहे, कारण शरीराची अवस्था. मग अशा अवस्थेत म्हणजे म्हणणं त्यांचं असं आहे की, आता एक उदाहरण देऊन सांगते तुम्हाला. एक खोली आहे बरं का, लाईट लावला, आपल्याला दिसलं सगळं. वा वा वा, किती छान ग्रंथ आहे त्यांच्याकडे. ही फुलं अगदी खऱ्यासारखी दिसत आहेत. म्हणजे इतक्या सुंदर सुंदर आकर्षक ते वॉल पेंटिंग्स लावली आहेत, खूप सुंदर सुंदर आहे. काय निसर्ग चित्र आहे वगैरे, अगदी म्हणजे वाटतच नाही की आपण भारतात आहोत असं वगैरे चाललंय सगळं. लाईट घालवला, काय उपयोग? काहीच दिसत नाही आहे, कशाचंही सौंदर्य जाणवत नाही. अशी सुषुप्ती अवस्था, इतकी छान अवस्था आहे ही की ह्याच्यात देह, मन, बुद्धी यांना हे अखंड कार्यरत असतात आणि इतके थकून जातात. अहम जोडीला असल्यामुळे हे थकतात. हे मी तुम्हाला सांगते. हा अहंकार जर यांना नसतानाच तर हे थकले नसते इतके. आता हे सुषुप्ती अवस्थेत इतका यांना आराम पडतो. ही अवस्था खूप छान आहे. त्याचं कारण ही जी आपल्यातली जाणीव आहे ना, ही सुद्धा एकदम फ्रेश होऊन जाते बघा. आपल्याला सुषुप्ती अवस्थेतली झोप ही आपल्याला फार बरी वाटते. कशाचंही टेन्शन नाही आणि दुसऱ्या दिवशी खूप फ्रेश वाटतं. या दृष्टीने अतिशय सुंदर अवस्था असताना पूर्ण गच्च अंधार आहे. म्हणजे तिथे ना आपल्याला जी उपकरणं दिली आहेत, इंद्रिय, मनबुद्धी, चित्त, अहंकार, सगळी उपकरणं बंद आहेत. ते माहिती आहे ना तुम्हाला? कुठे आत जायचं असलं ऑफिसात, मोबाईल बंद करा. कोणी मोबाईल चालू ठेवायचं नाही. मोबाईल असून काहीही उपयोग नाही. काहीही महत्त्वाचे मेसेजसुद्धा येणार नाहीत त्याच्यात. म्हणजे आलेले कळणार नाहीत तिथे त्यावेळेस गोंधळात आपल्याला. असा तो मोबाईल बंद असतो.
तसं तिथे त्या अवस्थेत सगळं 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 सगळी उपकरणं बंद आहेत, बंद करून खाली ठेवलेली आहेत कव्हर घालून. इंद्रिय मनबुद्धी चित्त अहंकार सगळं बंद आहे सुषुप्ती अवस्थेत. या दृष्टीने कितीही सौंदर्यवान ही अवस्था असली तरी तिथे ही उपकरणं नाहीत म्हणजे अज्ञान आहे. तिथे पूर्णपणे काय आहे? अज्ञान आहे त्या अवस्थेचं आपल्याला, की हा अवस्था किती छान आहे, मला इतकी छान गाढ झोप लागून किती बरं वाटलं. हे झोप झाल्यावर कळतं, पण त्या अवस्थेत असताना आपल्याला कळू शकत नाही. आता याला ना, आता त्या दिवशी आपला हा विषय झाला की मग आपण आत्मतत्व जाणायचं कसं. मग हे मी चैतन्य आहे हे कधी जाणायचं? जागृत अवस्थेत आमचं मन थाऱ्यावर नसतं, कधी ध्यानच लागत नाही आमचं, स्वप्नावस्थेत काहीच शक्य नाही. आणि सुषुप्ती अवस्थेत म्हणाल तर आम्हाला काही कळतच नाही, मग आम्ही काय करायचं? तर ह्याचं एक सिक्रेट आता उघड करण्याची आता वेळ आलेली आहे मला, तरच आपल्याला पुढचे काही चॅप्टर्स कळतील. हां, तर काय सिक्रेट आहे ह्याचं? तर त्या दिवशी एक उदाहरण मी दिलं होतं की मग हे ओळखणार कसं. तर आपण ज्यावेळी रात्री झोपेत जातो ना, हां, ही ट्रायल घ्यायची. अनेक दिवस केलं की त्याचा सुगावा लागू शकतो आपल्याला. कुणाला लागेल, कुणाला नाही लागणार. जसं आपले हे असेल काय ते जाणून घेण्याची अवस्था असेल तसं ते होईल. पण आपल्याला झोप लागायला लागली म्हणजे आता झोप येते. कधी झोप लागते दमल्यावर हे कळत नाही, तर दमणे असं सोडून द्या तुम्ही. पण ज्यावेळी तुम्ही आरामात असाल आणि झोप लागत असेल तर झोप लागताना हळूवार जागं राहायचं आणि ती झोप लागण्याची अवस्था पकडण्याचा प्रयत्न करायचा. आज नाही, उद्या नाही, 6 महिन्यांनी पकडता येईल तरी सुद्धा चालेल, आपल्याला घाई नाही आहे. ही ट्रायल आहे. कशाची ट्रायल आहे? विषय काय चालला आहे? आपण सुषुप्ती अवस्थेपर्यंत आलो होतो. आता सुषुप्ती अवस्थेत आता टर्निंग पॉईंट आहे. आत्तापर्यंत आपण ज्ञान घेतलं, आता तो अनुभव कसा घ्यायचा हे पाहतोय आपण. सुषुप्ती अवस्थेमध्ये सगळी आमची उपकरणं बंद आहेत आणि त्याला आत्तापर्यंत आम्हाला पचेल परवडेल असं उदाहरण आम्ही घेतलं. काय की खोलीतला दिवा बंद केला, सगळ्या सुंदर वस्तूंचं सुद्धा सौंदर्य नाहीसच झालेलं आहे. जवळजवळ डोळ्यात बोटं घातली तरी दिसणार नाही, इतका अंधार काळोख गच्च भरलेला आहे तिथे. काय उपयोग आहे खोलीतल्या सुंदर वस्तूंचा? असं आपण इथपर्यंत समजावून घेतलं. परंतु खरं काय होतं माहिती आहे का? इथे हा जो कारण शरीरामध्ये आपण असताना, कारण शरीराद्वारे चैतन्य कार्यरत असताना, ज्यावेळी आपण सुषुप्ती अवस्थेत असतो आणि सगळी आपली उपकरणं बंद असतात, ती सगळी उपकरणं बंद ही त्या अवस्थेमुळे नसतात, तर सगळी उपकरणं शांत राहिल्यामुळे जे चैतन्य तिथे कार्य करू शकतं. आता कळलं, चैतन्य कार्य करतं म्हणजे काय? चैतन्य कार्यरतच असतं नेहमी.
पण सगळी उपकरणं शांत झाल्यावर चैतन्याचं कार्य तिथे प्रज्वलित होतं. ज्याप्रमाणे आपण ध्यानधारणा करतो ना, तर ध्यानधारणा करत असताना मन आपलं हळूहळू हळूहळू 1 महिन्यानी, 2 महिन्यानी, 4 महिन्यानी, 6 महिन्यानी शांत होत जातं. आणि ते जसजसं शांत होईल तसतसं आपल्याला अतिशय फ्रेश वाटायला लागतं. हळूहळू हळूहळू सुरुवातीला नुसतं फ्रेश वाटतं. हळूहळू आपल्याला एक एक सिक्रेट खुलायला लागतं, ओपन व्हायला लागतं. आणि हळूहळू आपल्याला थोडा थोडा चैतन्याचा अनुभव यायला लागतो आतमध्ये. तर हे जसं आहे त्याचप्रमाणे जसं मन शांत झाल्यावर, विचार शांत झाल्यावर आपण भगवत भजनामध्ये सुद्धा रमू शकतो. हे जसं आहे तसं आपली सगळी इंद्रिय मनबुद्धी शांत असताना हे जे चैतन्य आहे त्याचं अस्तित्व, त्याचं तेज आपल्या स्थूलापासून सर्व देहांमध्ये इतक्या प्रमाणात ते वाढलेलं असतं की सूर्य जर जवळ आला तर काय होईल? अतिशय प्रखर. त्याची उष्णता आत्ता विचार नका करू. इतका प्रखर की डोळे मिटतील गच्च, आपण उघडूच शकणार नाही, इतका प्रखर. ही अवस्था आहे, ज्या सुषुप्ती अवस्था ही अवस्था आहे. पूर्णपणे चैतन्य तिथे तेजोमय झालेलं असतं. का तर इतर उपकरणं बंद आहेत. आणि त्याचा परिणाम आणखीन काय होतो की ती उपकरणं, म्हणजे आता आपल्या भाषेत आपण बोलू की ती उपकरणं त्यांचे डोळेच उघडू शकत नाही, त्यांच्यावर इतका चैतन्याचा प्रभाव पडतो. चैतन्याची ही जी प्रभा आहे, चैतन्याचं हे जे तेज आहे, त्या तेजामुळे ती चालूच होऊ शकत नाहीत. आणि ही जी अवस्था आहे, ही जी जाणीव असते ना, त्या जाणीवेनीच हे जाणावं लागतं. म्हणजे हे शब्द आता कळणार नाहीत, कदाचित अनुभव आल्यावर कळतील. हे जर आत्ता आपल्याला इथपर्यंत कळलं असेल, निदान या शेवटच्या वाक्याच्या आधीपर्यंत, की असं नाही आहे की कारण शरीराच्या वेळी सगळं ॲबसेंट असतं, असं नाही आहे. खोलीत अंधार पडल्यावर सगळं ॲबसेंट आहे का? तिथे नाहीच आहे का ते? अहो, सुंदर फ्लॉवर पॉट, सुंदर वॉल हँगिंग्स, सगळे सुंदर सीन नेचरचे सगळं आहेच तिथेच, फक्त अंधार आहे. पण अंधाराची जर कल्पना आपण नाही केली, पुढे जायचं असेल आपल्याला. आता हे झालं तुमचं एक साधं सिंपल उदाहरण, कळण्यापुरतं फक्त. पण आता त्याच्याही आपल्याला पुढे जायचं आहे. त्याचं कारण आत्मतत्व म्हणजे, हा समजलं आम्हाला आता आत्मतत्व म्हणजे काय, असं जर झालं तर ते आत्मतत्व नाही. कितीही प्रमाणात तुम्हाला पूर्णपणे अनुभव आला तरी आणखीन काहीतरी त्याचा कोपरा राहिलेलाच आहे. त्याला म्हणायचं आत्मतत्व, की जे अजून समजलेलंच नाही आहे. असं इतकं अफाट आहे आत्मतत्व. तर ते जाण्यासाठी आता इथपर्यंत आम्हाला समजलं, ते फक्त उदाहरणादाखल त्याची काय स्थिती आहे आम्हाला समजलं, की खोलीत वस्तू सुंदर आहेत पण अंधारामुळे त्याची किंमत नाही. त्याप्रमाणे ही सुषुप्त अवस्था सुंदर आहे, परंतु जी जाणण्याची आमची उपकरणं आहेत, काय उपकरणं आहेत आमची जाणण्याची? मन आणि बुद्धी. ते नाही आहेत ना, झोपलेले आहेत ते. देह, इंद्रिय, मन, बुद्धी. देह आणि इंद्रियांना एवढं नाही समजत, पण कारण अंतर गोष्टी आहेत ना या. बाह्य गोष्टी सगळ्या इंद्रियांना समजू शकतात. तर मन आणि बुद्धी आमच्या तिथे नाही आहेत. मग आता नाही आहेत का ते? अहो, ते आहेत.
पण अंधार पडल्यामुळे दिसत नाहीत का? नाही, ते समजावून घेण्यापुरतं होतं. खरं काय आहे, तिथे अंधार पडेलच कसा? सगळी उपकरणं जर आमची बंद आहेत तर तिथे पूर्ण, म्हणजे खरं सांगू का, काय झालं, एक हे असतं, एक काहीतरी बॅटरी चार्ज केलेली आहे. त्या बॅटरी चार्जवर खूप दिवे लावले तुम्ही तर सगळे मिणमिण ते दिवे लागतील. आणि ती बॅटरी चार्ज करून एकच दिवा लावला तर फुल पॉवरनी लागेल, असं एक कल्पना करा. त्याप्रमाणे चैतन्य तत्व ज्यावेळी मनबुद्धी चित्त अहंकार इंद्रिय देह ह्याच्यात विभागलं जातं त्यावेळी ते आपल्या प्रत्ययाला येत नाही. आणि ज्यावेळी ते विभागलं जात नाही अशा सुषुप्ती अवस्थेमध्ये चैतन्य प्रत्ययाला येऊ शकतं. पण चैतन्य ही गोष्ट मन किंवा बुद्धीद्वारे जाणण्याची नाही आहे. ते जर ॲबसेंट असेल तर तुम्ही म्हणाल आता आमचं हे सगळं ॲबसेंट आहे, मग आम्ही कसं काय जाणणार? ते त्या गोष्टींनी जाणण्यासारखं नाही आहे. त्याच्या पलीकडे चैतन्य आहे, त्याच्या पलीकडे चैतन्य आहे. ते मन किंवा बुद्धीने जाणलं जाऊ शकत नाही. मग आता तुमच्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आला असेल, मग चैतन्य जाणणं हे काय स्वप्न आहे का? मग ते काय आपल्या बसची बात नाही आहे, जाऊ दे मग, नकोच ते. कारण जे पाहिजे ते हे सांगतच नाहीत. नाही, त्याला अभ्यास खूप लागणार आहे. पण इथपर्यंत ही अवस्था समजावून घेणं, चैतन्य तिथे अस्तित्वात आहे, बाकीचं सगळं झोपलेलं आहे, ॲबसेंट नाही आहे, ॲबसेंट नाही आहे, तिथेच आहे. खोलीत कसे सगळे वस्तू आहेत तसं हे सगळं तिथेच आहे, पण ते कार्य करत नाही आहे. का कार्य करत नाही आहे माहिती आहे? अंधारामुळे नाही, तर चैतन्याचं तेज अतिशय पसरलेलं आहे. या अवस्थेमुळे त्यांच्यावर तो प्रभाव पडला आहे आणि ते पूर्णतः काय झालेलं आहे, दिसेनासे झाले. सूर्याचा प्रभाव चंद्रावर पडला की चंद्र दिसतो का? खरं म्हणजे सूर्य आल्यावर सुद्धा, आता आजच सकाळी मी पाहिलं, तो चंद्र दिसत होता एका बाजूला, तो फेंट सुद्धा दिसत होता. सूर्य आल्यावरही चंद्र होता, नंतर तो दिसेनासा झाला. सूर्याच्या प्रभावाने चंद्र दिसेनासा होणारच. त्याप्रमाणे मनबुद्धी चित्त अहंकार देह आणि इंद्रिय ही सगळी चैतन्यापेक्षा कमीच प्रतीची आहेत. चैतन्यामुळेच तर ती प्रकाशित होतात आणि म्हणून ती कार्यरत असो नसो ते दिसणारच नाहीत. त्याच्यावर प्रभाव चैतन्य असा असेल ज्यावेळी ते पूर्णपणे कार्यरत असेल. अशी ही अवस्था आहे. एवढं समजवून घ्या आत्ता की सुषुप्त अवस्था ही अशी अवस्था आहे पूर्णपणे चैतन्य तिथे कार्यरत असतं. ह्याचा अर्थ जागृत अवस्थेत कमी कार्यरत असतं असा अजिबात नाही. शब्दांमध्ये अडकू नका. त्याला पूर्णपणे वाव मिळतो. आम्ही कोणीही त्याच्यामध्ये नसतो, फक्त कारण शरीर असतं तिथे. त्याच्यामुळे चैतन्याला वाव म्हणजे वाव नाही मिळत. चैतन्य आहे तसंच आहे, पण तिथे ते जास्त प्रदर्शित होतं. प्रकर्षाने ते तिथे दिसतं, प्रकर्षाने ते जाणवतं. आणि त्याच्यामुळे काय आहे माहिती का, असं कधी काही म्हणण्यात अर्थ नाही की अज्ञानाचा अंधार आहे. कारण काय माहिती का, हे चैतन्य सगळीकडे आहे, अंधार कधीच कुठेच नसतो. पहिली गोष्ट म्हणजे ही, अंधार हा प्रकार नाहीच आहे, तो आम्ही मानलेला आहे. फक्त काय आहे माहिती का, याचं अज्ञान आहे. आत्मतत्वाबद्दल आमचं अज्ञान आहे, म्हणजे माहिती नाही आहे आम्हाला.
आणि खरं म्हणजे काय आहे माहिती का, ते चैतन्य आम्हाला माहिती नाही आहे. ते जर कळलं ना, तर दुःख हे जे काय आहे ते दुःख निर्माण होऊ शकतं हा एक जोक वाटेल. त्याचं कारण आहे, सगळं आपापल्या दिशेने जात असतं. हां, म्हणजे आता काय झालं, जंगल आहे, हां, तिथं काय झालं, 2 लाकडं एकमेकांवर घासली गेली, अग्नी निर्माण झाला, जंगलात वणवा पेटला. आता ते जंगल जर असंच असेल गव्हर्नमेंटचं, हां, तर काय नाही, हो बाबा वणवा पेटला, आहे का कोणाला दुःख? म्हणजे दुःख या जगात निर्माण नाही होऊ शकत. त्याच्याशी रिलेटेड मी हा भाव असेल तर मी या भावामुळे दुःख. जिथे अभाव आहे ना कशाचा, त्याला म्हणायचं अंधार किंवा अज्ञान, कमतरता. पण अभाव हा भरून निघू शकतो. म्हणजे अभाव हे एक काय आहे, कल्पनाच आहे ना, संपलं. तिथे काय आहे, अहमचा जर अभाव झाला तर दुःखच नाही आहे. ते दुःख निर्माण होऊ शकतं हा एक जोक आहे, जोक, नकारात्मक स्थिती. आता हे जे दुःखदायक अवस्था आहे, सुखाची तर काही कल्पना करावी लागत नाही तुम्हाला, बरं वाटतं सुखाच्या अवस्थेत, म्हणून आपण दुःखाबद्दल बोलतोय, बाकी अर्थ काही नाही त्याला. तर हे जे दुःख आहे ना, ही दुःखाची अवस्था कोण उपभोगतं माहिती का? स्थूल आणि सूक्ष्म देह दुःखाची अवस्था उपभोगतो, कारण देहाला त्याचं काही नाही आहे. आणि त्याच्यामुळे कारण देहात जर सुख दुःख नाहीत तर ती खरी अवस्था आहे चैतन्याची. पण विरोधाभास खूप आहे बरं का, हे तुम्ही समजावून घ्या. कारण देह ही अवस्था हे काय आहे, संपूर्ण वासनांची अवस्था आहे. कारण याचा अर्थ देह निर्माण होण्यास कारण असलेल्या वासनांनी बनलेला देह अदृश्य असतो, तो पूर्णपणे, तो कारण देह आहे. ते इतकं वाईट असतं ना, तिथे कसं काय असं, ते तसंच आहे, ते तसंच आहे. कारण देहाची ही अवस्था ही सुषुप्ती अवस्थेत असते आणि तिथे सुख दुःख भोगणारा हा सुषुप्त अभिमानी जीव नसतो, तो भोगत नाही. त्याचा गुणधर्म आहे तो ते भोगत नाही, तो काहीही भोगत नाही, कारण तिथे अहमच नसतो. सगळी उपकरणं तिथे बंद असतात. आणि म्हणून या देहांशी आपण जर तादात्म्य पावलो तर काय होतं, कर्म निर्माण होतात. आपली कर्म निर्माण झाली की काय होतं, त्यातनंच सुख दुःख निर्माण होतात फळांमधून, त्याच्या कर्मांच्या फळांमधून. आणि यातनं कसं अंतर्मुख व्हायचं ते आपण आता पुढच्या श्लोकामध्ये, म्हणजे ह्याच्यात परिपूर्ण आपल्याला ज्ञान झालेलं आहे की नेमकं काय काय असतं. तर आता गेले 2 हे
क्लास आणि तिथपासून असं चालू झालेलं आहे की एकावर दुसरं खूप अवलंबून आहे. काही डेफिनेशन्स एका ह्याच्यात येतील आणि त्या डेफिनेशन्सला धरून पुढे काहीतरी विवरण होणार आहे. त्याच्यामुळे शक्यतो सगळ्यांनी उपस्थित राहावं असं मला वाटतं. त्यातनं काय अडचणी येणारच आहेत आपल्याला, त्याला काही दोष नाही आहे, पण शक्यतो जर उपस्थित राहिलं तर आपल्याला थोडंसं एक सोपं जाईल ते करायला. बाकी काही नाही, तर मग ते कळणार नाही आपल्याला की कशाला काय म्हटलेलं आहे. कारण प्रत्येक हे समजावून सांगत असताना त्याला एक काहीतरी ठराविक त्या पद्धतीची काय माहिती का, ह्याच्यामध्ये वादविवाद याच्यासाठी होतात की कुणी अमक्याने हे लिहिलं की त्याने काहीतरी वेगळी डेफिनेशन्स म्हटलेली आहेत. आत्मा हा शब्दस्व किती प्रकारांनी वापरतात. त्याप्रमाणे आता हे जे आहे हे कोणत्या पातळीवर समजावून घ्यायचं आहे आणि ते अभिमानी आत्मा, अभिमानी जीव, सूक्ष्म अभिमानी स्थूल अभिमानी जीव हे का आणि कशाला म्हटलं हे आता हेच पुढे पुढे जाणार आहे, हेच शास्त्र समजावून घेण्यासाठी. म्हणून आपल्याला जरा रोज उपस्थित असणं थोडंसं आवश्यक होणार आहे. नाही तर मग ते कंटाळवाणं होईल की हे काय चाललंय काहीच कळत नाही आहे आपल्याला, असं व्हायला नको. आता पुढचं अजून सगळ्यात महत्त्वाचं, आपण तिथपर्यंत आलो आहे की ती अवस्था आता कशी पकडायची, मग अनुभवाची अवस्था कशी हळूहळू पकडायला लागायची. सुषुप्ती अवस्थेतच ती पकडावी लागणार आहे. तर ते आता उद्या होतंय का काय बघू आता उद्याच्या श्लोकामध्ये. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.